दिसते परी न धरवे हाते, ते संता ते पुसावे. तयाची खून विरळा जाणे, निवृत्ते प्रसादे ज्ञानदेव म्हणे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नये जरी काही तरी भलतेची पाही, मनविल्या दास कोणी तरी धरी वेठीस. समर्थाच्या नावे भलतैसे विकावे, तुका म्हणे सत्ता वरी असे त्या बहुता. एकदा का त्या भगवंताचं होऊन राहिलो की बस, मग जीवाला काहीच करायचं राहत नाही महाराज. फक्त भौतिक अस्तित्वाचा लय व्हावा लागतो. भौतिक अस्तित्वाचा लय होणं म्हणजे शून्यात प्रवेश नाही. हे शून्यच म्हणजे केवळ एक कल्पना आहे महाराज. भगवंताच्या सृष्टीत कुठेही शून्य नाही. उलट भौतिक अस्तित्वाद्वारेच त्याच्या लयाने मनुष्याला आध्यात्मिक विश्वात भगवत धामात प्रवेश करणे शक्य होतं. भौतिक सुखाची आसक्ती जावी, भौतिक अस्तित्वाचा जर लय झाला तर जीवाला अध्यात्माकडे जाण्याचं सुद्धा अवघड होऊन बसेल महाराज. भौतिक प्रगती, भौतिक अस्तित्व जीवाला जगण्याकरता तितकंच आवश्यकही आहे. त्याचा संपूर्ण त्याग होणं, एकदम शून्य अवस्थेमध्ये येणं, ह्या अध्यात्माला हे मान्य नाही महाराज. कारण भगवंताच्या सृष्टीत शून्य नाहीच हो. परंतु अनासक्त होणं मात्र गरजेचं आहे. भौतिक सुखाविषयी उदासीन जेव्हा जीवाची अवस्था होऊन जाते, योगिनः कर्म कुर्वन्ति, फक्त इंद्रियांचा स्वभाव म्हणून ते कर्म करत राहतात, अशी अवस्था त्या जीवाच्या ठिकाणी यायला पाहिजे. ब्रह्मण्याधाय कर्माने संगम त्यक्त्वा करोत्या लिप्यतेन सपापेन पद्मपत्रं विवांबसा. कायेन मनसा बुद्ध्या केवल ही इंद्रियैरपि. इंद्रियांचा स्वभाव आहे, शरीराचा स्वभाव आहे, म्हणून ते कर्म चालू आहे. अशा सहज वृत्तीनं भौतिक सुखाकडे जीवानं पाहण्याची दृष्टी त्याला प्राप्त व्हायला पाहिजे. त्याची आसक्ती असता कामा नये महाराज. आसक्ती असेल तर भगवत धामामध्ये प्रवेश करणं शक्यच होत नाही. अनासक्त व्हायला पाहिजे. आणि अर्जुनानं असंच अनासक्त व्हावं. काहीतरी भोगण्याच्या इच्छेनं, अपेक्षेनं किंवा प्रतिशोधामध्ये हे युद्ध करू नये. हे युद्ध करावं केवळ माझी इच्छा आहे, मी होऊ घातलेलं आहे. आणि हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधर्माविरुद्ध धर्माचं युद्ध आहे. विनाशायश्च दुष्कृताम, दुर्जनांचा फक्त संहार करून परित्राणाय साधूनाम, सर्वसामान्यांना सुखानं जगता यावं याकरता होऊ घातलेले हे युद्ध आहे. या विचारसरणीनं अर्जुनानं युद्ध करावं असं भगवंताला अपेक्षित आहे. म्हणून आपलं आजचं चिंतन श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 आत्मसंयम योग, श्लोक 15 युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषा सुखेन ब्रह्मसंस्पर्शम् अत्यंतं सुखम अश्नुते. त्यावर भाष्य करताना माऊली 325 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची जे जाहले पुरुष, जयाचे का निष्कर्ष प्राप्तीवरी.
ते अनिर्वाच्य. माऊली सांगतायत की बोलण्याला सुद्धा कठीण आहे ते अनिर्वाच्य महासुख. पै आपणचे जे जाहले पुरुष, जयाचे का निष्कर्ष, ज्यांचा शेवट सार, ज्यांचा मतितार्थ त्याची प्राप्ती करून घेण्याकरताच आहे, असे योगी त्याविषयी भगवंत बोलतायत की अर्जुना, असे हे अवर्णनीय महासुख ती योगी आपण स्वतःच होऊन जातात. सुखच यांच्या ठिकाणी लोळण घेतं, वृद्धी सिद्धी हात जोडून यांच्या पुढे उभ्या राहतात, परंतु तरी सुद्धा ते त्याच्यात आसक्त होत नाहीत. ज्या पुरुषाचे प्रयत्न अव्याहत चाललेले असून ज्यांचे निश्चय फलप्राप्तीपर्यंत जातात, त्यालाच योगाभ्यास म्हटलेला आहे. ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची जे जाहले पुरुष, जयांचे का निष्कर्ष प्राप्तीवरी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.